आज आपण बनवत आहे छोले भटुरे। इथे मी छोले घेतलेत, 1 वाटी घेतलेत, भिजत ठेवले होते सकाळी। आणि याच्यामध्ये मी थोडं चहा पावडरचं पाणी टाकले आणि वेलची, चहा पाणी उकळून मी टाकले त्याच्यामध्ये। आणि हे मसाले, धने घेतले 1.5 चमचा, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतात, आलं घेतले थोडंसं, 2 हिरव्या मिरच्या, जिरं, छोटे याचे दालचिनीचे तुकडे घेतलेत, 2 हिरवी वेलची घेतले, काळी मिरी 5-6 घेतली आणि लवंग घेतले 4। हे सगळे मसाले मी भाजून घेणार आहे, करपवायचे नाही जास्त पण आणि कच्चे पण नाही ठेवायचे, एकदम जरा कलर येईपर्यंत भाजायचे। फोडणीसाठी मी इथे घेतले तेजपत्ता, जिरं आणि आलं लसूण पेस्ट आहे, कांदा 4 घेतलेत मोठ्या आकाराचे आणि 1.5 टॅमॅटो घेतले। हे सर्व मी मिक्सरला लावून घेणार आहे, दोन्ही कांदा आणि टॅमॅटो याची पेस्ट बनवून घेणार आहे। आणि आमचूर पावडर आहे ही आणि मीठ। मी मसाले घेते भाजून आणि बाजूला मी चणे ठेवले शिजायला, 4 शिट्या देणार त्याला। तापट तापले, मी आता तेल होते कढईत। जिरं टाकूया, तमालपत्र आणि आपण कांद्याची पेस्ट केली ती चांगलं परतून घ्यायची। तुम्ही कांदा बारीक चिरून पण करू शकता, पण त्याला थोडा वेळ लागतो। चांगली परतून घ्यायची, 5-7 मिनिटं मी परतून घेते। आता आलं लसूणची पण पेस्ट टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची। हे परतून झाले। आपण जो मसाला वाटला होता ना, धणे, काळी मिरी, लवंग, हे सगळं टाकायचं आतमध्ये। आणि काश्मीरी मिरची पावडर मी घेतले 1 चमचा। हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं। हा टॅमॅटो, आपण चांगलं परतून घ्यायचं। दोन मिनिट आपण झाकून ठेवूया। आता आपला मसाला व्यवस्थित शिजलाय, आमचूर पावडर टाकूया आणि छोले टाकूया। छोलेला 4 शिट्टे दिले, चांगले शिजलेत, हे बघा। ते टाकायचे, मीठ टाकूया चवीनुसार। चणे शिजताना मी मीठ टाकलेलं, आता थोडंच टाकते। आता जसं तुम्हाला हवे तसं पाणी टाकायचं। जरा चांगली उकळी येऊन द्यायचं, 5-7 मिनिट। भटुरेसाठी ते मैद्याचं पीठ घेतलंय, मैद्याचं पीठ मी 2 पेले घेतले, याच्यामध्ये 2 चमचे मी गव्हाचं पीठ टाकले। मीठ टाकूया आपण याच्यात, साखर टाकायची थोडीशी आणि याच्यामध्ये मी दही टाकते थोडं, 2 चमचे।
पीठ सगळं एकत्र असं करून घ्यायचं चांगलं. आता हे बघा व्यवस्थित घेतले सगळं एक मिक्स करून. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. एकदम पातळ पण नाही करायचं, एकदम घट्ट पण नाही करायचं. पीठ आता आपलं मळून झालं आहे. मी 1 तास ठेवून देणार आहे मुरवण्यासाठी आणि नंतर आपण याचे भटुरे बनवायचे. 1 तास मी पीठ ठेवलं होतं. हे बघा हे पीठ आपलं चांगलं झालं आहे. आता याचे गोळे करून घेऊया आपण. तुम्हाला कसे लहान मोठे पाहिजे तसे गोळे तुम्ही करू शकता. त्याला पीठ नाही लावायचं, आपण तेल लावूनच घ्यायचे करून. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. असे करायचे. अजून एक करून दाखवते. तेलामध्येच हे करायचं. लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं. असे फुगले पाहिजे चांगले. आता बाकीचे पण मी भटुरे असेच करून घेते. तयार झाले कडाला चांगला. कोथिंबीर टाकूया. छोले आपले तयार झाले. छोले भटुरे असे करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.